सारखं बनवलं नाही. बोटाची ठसे सुद्धा सारखी नाही होतो अख्ख्या जगातील लोकांची. म्हणून तर आधार कार्ड आपला बनतो, नाही तर आधार कार्ड झाला नसतं है ना. ठसे उमटले नाही तर आधार कार्ड होतच नाही, बरोबर आहे की. परंतु आपल्याला देवाचा आधार आहे, हालेलुया. तो आपला आधार कार्ड आहे. तो सगळ्यात मोठा आधार कार्ड आहे, परमेश्वर आपला आधार कार्ड आहे. तर त्याचा करार कायम आहे, त्याची आत्मा कायम आहे. आणि कायम काय असतो हे मी तुम्हाला समजून सांगितलेलं आहे. आणि त्याचा करार एकच आहे की हा जो वधस्तंभ होता, जो मृत्यूचा प्रतीक होता, प्रभू येशू ख्रिस्ताच्या रक्ताने तो एक जीवनाचा प्रतीक झाला. आणि तो म्हणतो की जेव्हा तुम्ही या रक्ताने शुद्ध होऊन तारण प्राप्त करून माझ्या इच्छेनुसार जीवन व्यतीत करतात, म्हणजे तुम्ही माझ्या करारात सामील झालेले आहात. हालेलुया. देवाच्या करारात सामील होण्यासाठी काय करावं लागतो? एका शब्दात, विश्वास. देवाच्या करारात तुम्ही विश्वासाने सामील होणार, कोणत्याही कृत्याने नव्हे. बकरा कापून नाही, काळा कोंबडा कापून नाही, अंडे फिरून नाही, हळद फिरवून नाही, मिरची फिरवून नाही, मिठाने नाही, परंतु फक्त आणि फक्त विश्वास पुरे झाला. विश्वासाने आपला जीवन सुखी समृद्धी करण्यात त्याचा करार आहे. आणि विश्वास ठेवून ज्या क्षणी तुम्ही येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवलेला आहे, त्या क्षणी तुम्ही त्याच्या करारात सामील झालेला आहात. ज्या क्षणी तुम्ही विश्वास ठेवता की या वधस्तंभावर जे रक्त वाहण्यात आलेलं आहे ते माझ्यासाठी आहे. कोणासाठी आहे? माझ्यासाठी आहे. माझ्यासाठी की तुमच्यासाठी आहे? परंतु प्रत्येकाने काय बोलायला पाहिजे माहितीये का? माझ्यासाठी, तिच्यासाठी आहे. माझं काय, मी पापी थोडी, ती पापी आहे, हे नाही पाहिजे मला. माझ्यासाठी आहे. पाऊल काय म्हणतो? पाप्यांमध्ये सगळ्यात मैं ही नायक हूं, मैं पुष्पा 1 और पुष्पा 2 हूं, है ना. मैं नायक हूं, मी सगळ्यात मोठा पापी मीच आहे. म्हणून या वधस्तंभावर वाहण्यात आलेलं रक्त माझ्यासाठी आहे. या विश्वासाने जेव्हा तुम्ही पाऊल टाकता, इथे येता, त्या क्षणी तुम्ही देवाच्या करारात सामील झालेला आहात. बरोबर. त्यासाठी तुम्हाला काही कृत्य करायची गरज नाही. खरं पाहता चर्चला नाही आला तरी तुम्ही करारात सामील झालेला आहात. त्याच्यानंतर संगतीसाठी आपण येतो, वचनात वाढण्यासाठी आपण येतो, प्रिय संगतीसाठी आपण येतो, जेणेकरून एका आध्यात्मिक जीवनाची वाढ व्हावी म्हणून आपण या ठिकाणी येतो. आणि 111 इतका सुंदर रीतीने तुम्हाला आणि मला इथे आणून सांगतो. तो काय म्हणतो की परमेश्वर आपल्या लोकांची काळजी घेतो. म्हणून पहिलं कारण आज आपण बघणार आहोत की देवाचा करार का कायम आहे, देवाची आत्मा का कायम आहे. आणि 111:5 मध्ये म्हणतो की तो आपला करार विसरत नाही. हालेलुया. हे फार महत्वाचं आहे. त्याचं पहिलं कारण काय आहे? देव आपला करार का विसरत नाही? तुम्ही सांगा. मी यावर्षी सगळा संदेश तुमच्याकडून ऐकणार आहे. तुम्हाला मी ऐकणार, मी फक्त बोलायला लावणार, तुम्ही बोलणार, मला विश्वास आहे तुमच्यावर. देव आपला करार का स्मरितो? वचन काय सांगतो की तो आपला करार त्या सदाला सुद्धा असं त्याला माहिती ना, इंटू इन्व्हर्टेड कॉमा म्हणतात ना. मराठीमध्ये काय म्हणतात? इंटू इन्व्हर्टेड कॉमाला मला माहित नाही, क्षमा करा. त्याशिवाय 2 असे लाईन मागून आपण तसं करून ठेवा तुमच्या पेपरमध्ये. सदा हा फार महत्वाचा भाग आहे. देवाचा करार सदा कायम आहे. देव आपला करार सदा स्मरून ठेवितो. का? ठीक आहे, तेच चला आपल्या डोक्यात. दयाळू आहे. हेडिंग बघा काय आहे बायबल त्या 111ची हेडिंग काय म्हणते? कारण त्याला आपली काळजी आहे. कारण त्याला आपली काळजी आहे. तिसरा अजून एक काही लोक
त्यासाठी करार कायम आहे का स्मरण विसरत नाही? खूप महत्वाचा मुद्दा आहे हो. तुम्ही विसरून चालले ते का? काळजी वाहतो का वाहतो? तो दयाळू आहे का? दयाळू आहे हो. कोणावर तुम्ही दया का दाखवता? त्यांना लेकर आहे म्हणून दया दाखवता? प्रीती इम्पॉर्टंट आहे. दया केव्हा झाली? परमेश्वराने जगा एवढी प्रीती केली तेव्हा दया झाली. दया येशूच्या नावावर झाली. तो आपल्यावर प्रेम करतो म्हणून त्याचा करार सदा तो आपल्या डोक्यात ठेवतो. नाही समजलं तुम्हाला? समजलं नाही? असं समजलं बोलू नका. मी खराब शिक्षक आहे. मी विचारतो काय समजलं सांगा म्हणून. समजलं नाही? समजलं तुम्हाला? मी समजवतो. प्रेम आहे म्हणून एखाद्या व्यक्तीवर जेव्हा आपण प्रेम करतो, लेकरा बाळांवर आपण प्रेम करतो, बायकोवर नवऱ्यावर आपण जेव्हा प्रेम करतो, सोबतीच्या लोकांवर जेव्हा प्रेम करतो, आपण त्यांना नाही विसरत. मग लग्नात बोलवतो आठवणीनं, बड्डेत बोलवतो आठवणीने. का हो? का आठवणी ती आपल्याला त्यांची? कारण की आपण त्यांच्यावर प्रेम करतो. तो आपला करार सदैव आठवण करून ठेवतो कारण की तो तुमच्या आणि माझ्यावर प्रेम करतो. आणि प्रेम करणाऱ्या व्यक्तीची आपण काळजी घेतो. प्रेम करणाऱ्या व्यक्तीवर आपण दया दाखवतो. प्रेम ज्याच्यावर आपण प्रेम करतो त्या व्यक्तीसोबत आपण सदैव एका चांगल्या संबंधात, त्या चांगल्या करारात राहण्याचा विचार करतो. करेक्ट? आणि हे एक मनुष्य करू शकतो, मग देव काय नाही करू शकत? आणि देवाची प्रीती किती महान आहे! तुमच्या माझ्या प्रेमापेक्षा, तुमच्या माझ्या प्रीतीपेक्षा त्याची प्रीती अमूल्य आणि महान आहे. मग तो कसा करार विसरू शकतो? त्याचा करार त्यामुळं तो तुम्हाला आणि मला प्रेम करतो म्हणून त्याचा करार हा कायम आहे आणि तो सदा स्मरण ठेवतो. आता सदाला मी तुम्हाला म्हटलं त्याला अंडरलाईन करून ठेवा. का अंडरलाईन करून ठेवा? कारण की सदा हे भाग महत्वाचा आहे. सदा आपण सारखे नसतो परंतु सदा देव सारखा असतो. हालेलुया. सदा आपण सारखे नसतो परंतु सदा देव सारखा असतो. कारण की देव हा सणाचा देव नव्हे परंतु किती हुशार विद्यार्थी आहे माझे. देव हा सणाचा देव आहे ना? हा, मनाचा देव आहे, मनाला पाळणारा देव आहे. म्हणून तो सदा स्मरून ठेवतो त्याचा करार. देव बदलत नाही, आपण बदलतो. आपण बदलतो, 100% बदलतो. आपण आपल्या विचारांनी बदलतो. आपल्यावर झालेले उपकार आज आपण जगामध्ये विसरून जातो ना. आपल्याला विसरायची खूप वाईट सवय आहे. तो विसरत नाही कारण की तो देव आहे. आपण विसरतो एखाद्या व्यक्तीने आपल्यावर कधी काय केलं तर. एखाद्या व्यक्तीने आपल्यासोबत काहीतरी चांगलं केलं, काही दिवस लक्षात ठेवतो, नंतर आपण विसरून जातो. आपल्या अच्छा त्याने केलं होतं का? आपल्याला आहेरले चांगलं लक्षात राहतं. बरोबर, आहेरचे पाकिट लक्षात राहतात. अहो मी तर ऐकले की लोक लिहून ठेवतात कोणी काय दिलं. माझ्या घरी अजून लग्न झालं नाही मला, म्हणून मला माहित नाही. असं करायचं असतं का? हा, तिनं 500 दिले, मी पण 500. मग असं करतात का? मुलं आहेरचे पाकिट लिहून ठेवतात म्हणे. कोणी कोणी करतात, कोणी कोणी ठेवणार. लक्षात राहण्यासाठी, माणूस लक्षात राहण्यासाठी काय काय करतो ते मी विचार करायलो. आणि देव करार लक्षात ठेवतो आणि आपण काय लक्षात ठेवतो बघा. पाकिट. तरी सुद्धा आपण विसरून जातो. चिठ्ठी हरवली तर आपण विसरून जातो. देवाचा करार हा प्रीतीचा करार आहे. त्यांनी प्रेम केलं म्हणून तो विसरत नाही. आणि पुढे आपण जेव्हा जातो, आपलं जीवन फार महत्वाचं आहे. देव आपल्या सोबत केलेला करार विसरत नाही, कारण की तुमचा आणि देवाचा करार हा तुमच्या आणि माझ्या भल्यासाठी आहे. कशासाठी करार आहे? देवाच्या भल्यासाठी आहे, आपल्या भल्यासाठी आहे, आपल्या चांगल्यासाठी आहे. आणि यातून जात असताना, वावरत असताना होतं काय माहितीये का? देव विसरत नाही, सदा स्मरण ठेवतो. आपण कशी असो मी आपण बदलतो. का बोललो? आपण पापातून पुण्यात जातो, पुण्यातून पापात जातो, पापातून पुण्यात जातो, पुण्यातून पापात जातो. ही चक्री आपली कित्येकदा फिरत राहते. आणि दॅट इज अ प्रोसेस. ही एक प्रक्रिया आहे. मी सदैव सांगतो, याला घाबरू नका. जर तुम्हाला कळालं की मी इथं चुकले तर मी तुम्हाला शाबाशी देणार. हालेलुया. हे फार महत्वाची बाब आहे. माणसाला कळणं की मी इथे माझ्या हातून, विचारातून, बोलण्यातून पाप घडलं म्हणजे यू आर व्हेरी गुड. का?
कारण की तुम्हाला समजायला लागलं की पाप काय आहे. आधी कळत नव्हतं आपल्याला पाप काय. आधीचे पाप कसे होते, जे कधी आधीचे म्हणजे येशू ख्रिस्ताला ओळखण्या आधीचे पाप, त्याची ओळख होण्याचे आधीचे पाप आपल्याला असं होते उदयापुत्रासारखे. म्हणजे तो शुद्धीवरच नव्हता, तो करत जायचा आणि आपण करत वाहत जातो. परंतु ज्या क्षणाला आपल्याला कळलं की हे माझ्या देवाच्या इच्छेविरुद्ध आहे, म्हणजे तुम्ही स्वतःची पाप थोपटून घ्यायची, जे आपण आयुष्यात कधी करू शकत नाही. दोन गोष्टी माणसं स्वतःला करू शकत नाहीत. कोणत्या दोन गोष्टी? आपली पाठ थोपटून घेऊ शकत नाही आणि स्वतःला लात मारून घेऊ शकते. असं लात मारून दाखवू नका, असं समज समान हे ना. म्हणून आपल्याला देवाने काय म्हटलं की एकापेक्षा दोन बरे. कोणते? पाठ थोपटायला पाहिजे आणि एखादा निंदक पाहिजे. लात मारणं म्हणजे निंदक. आपल्या निंदकाचे घर असा विषय झाले म्हणतात ना की आपल्याला, पण तो खरा निंदक पाहिजे बरं का. डुप्लिकेट निंदकापासून सावधान, डुप्लिकेट पार्टनरपासून सावधान, है ना. निंदक पण खरा पाहिजे. कारण निंदक खरा म्हणजे मित्र आपला. खरा म्हणजे कसा की आपल्याला आरशासारखा पाहिजे, जे आहोत ते दाखवायला. उग जे नाही ते बोलायचं नाही. माय तुम्ही वैदा रहमान दिसता.